आपलं नाव काय? विश्वनाथ भोईर. ओके. आधी कंप्लेंट आम्हीच केली आधी हा. जाऊन तिकडे सांगितलं की 3च नावं का टाकली तुम्ही, हम्म. 6 जण होती ना इकडे. हम्म. मग सर बोलते, पोलीस चौकीचे साहेब बोलले काय बोलते तुम्ही व्हिडिओ दाखवा. व्हिडिओ आम्हाला त्यांना व्हिडिओ पण दाखवले. हम्म. ते बोलतात मला पेंट्रोल मध्ये आणून द्या असं तसं बोलले. लोकांतून ते दांड्याने मारलेले ना ते पण दांडा घेतला नाही त्या लोकांनी. दांडा पण नाही घेतला. दांडा त्यांच्या अजून हातामध्येच आहे. तिकडे आणि अगोदर जे पोलीस म्हणजे आले ना चौकशीला इथे पहिला त्यांच्या घरी बोलले, नंतर आमच्या घरी आले. ते आम्हाला जातीवरून बोलले ना, ते बोलते व्हिडिओ दाखवा. जातीबद्दल बोलले तर बोलते तुम्ही व्हिडिओ काढून आणि आम्हाला दाखवा येऊन चौकीला. अशी बोलतात. जातीबद्दल शिवाय दिल्यात ना ते लोक बोलतात की आम्हाला व्हिडिओ असेल तर आम्ही कारवाई करू, नाही तर नाही करणार. कारवाई नाही होत बोलते. ते बोलतात तसं त्यांचं बोलणं आहे. हो. ठीक आहे, ठीक आहे. आपली मागणी काय आता? आता आम्हाला आमची मागणी न्याय पाहिजे. आम्हाला त्यांना अटक झाली पाहिजे. कारण की एवढे दिवस झाले मी कामावरती पण हात पण तोडला. आम्ही एवढ्या खायला कोण देईल? 4 तारखेपासून समजा आम्ही घरीच बसलेत सर्वजण. या लोकांनी इथे इनलिगल बांधकाम केले, हे पण तुटलं पाहिजे. आता ही काही केमिकल कंपनी बांधले, इकडे मटका कंपनी आहे आणि माझ्या घराच्या समोर पण इनलिगल बांधकाम त्याने जबरदस्तीने केलं. मी तिकडे जाऊन अर्ज टाकल्यात महानगरपालिकेत. महानगरपालिका पण त्याच्यावर कारवाई नाही करत. 2017 पासून मी अर्ज टाकल्यात. हे कोण लोक आहेत? म्हणजे ते जतीन देवनाथ पाटील आणि देवनाथ पाटील, बनाबाई पाटील, गीता पाटील, त्यांचा नवरा आणि त्यांचा मुलगा मिथिलेश पाटील, ही 6 जण माणसं आहेत. काय करतात हे लोक? म्हणजे एवढं म्हणजे येतात दादागिरी करतात, जबरदस्तीने मारहाण करता. बोलते तुम्ही येत आहे, तुम्ही बोलते जागा विकली. तर त्यांना विचारलं आम्ही, जागा आम्ही विकलीच नाही ना, तुम्ही एग्रीमेंट दाखवा, ह्या त्या गोष्टी दाखवा मला. जागा गोचर नाही, मग आम्ही कसं तुम्ही विकणार? विकायची